वृषभ राशी, जुलै 2025 तुमच्या आयुष्यात येणार एक भयंकर वादळ. या 6 भविष्यवाण्या खऱ्या ठरणार. नमस्कार मित्रांनो, वृषभ राशींचा अधिपती शुक्र असल्यामुळे ही सौंदर्य, स्थैर्य, भौतिक समृद्धी आणि प्रेमसंबंधाशी संबंधित आहे. पण जुलै महिन्याच्या कालावधीत वृषभ राशीच्या जीवनात सखोल अंतर्बदल, काही आर्थिक संधी, नात्यातील उलथापालथ आणि आध्यात्मिक जागृतीचे तुफान घडणार आहे. ग्रहयोग इतके अचूकपणे एकत्र येत आहेत की तुमचं भविष्य या 6 घटना ॲक्शन 1% खरं करून दाखवते. या घटनेचं आपण आध्यात्मिक, भावनिक, व्यावहारिक, ग्रहस्थितीवर आधारित आणि उपायसहित सखोल विश्लेषण करणार आहोत. चला पाहूया या 6 सत्य घटनांचे तपशील, जे तुम्हाला स्वतःची एक नवीन ओळख करून देतील. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 1. आर्थिक वादळानंतर स्थैर्य. मोठी रक्कम तुमच्या हातात येणार. जुलै महिना संपण्याआधी या कालावधीत वृषभ राशीवर शनी आणि गुरु ग्रहाचा प्रभाव फार निर्णय होत आहेत. विशेषतः धनस्थानात गुरुचा दृष्टिकोन म्हणजे जुनी गुंतवणूक फळ देईल. काहींसाठी ही वेळ जुनी प्रॉपर्टी देईल. मालमत्ता प्रकरण, जुना कोर्ट केस ज्यामध्ये पैसा अडकलेला होता तो अचानक सोडवला जाईल. ही घटना तुमचा आर्थिक भविष्य बदलून टाकणारे असेल. काही लोकांना नोकरीतून मोठ्या बोनसच्या स्वरूपात, काहींना व्यवसायात जुन्या डील पूर्ण होऊन एकदम मोठी उलाढाल होऊन पैसे येतील. अनेकांसाठी ही रक्कम त्यांच्या स्वप्नातील घर, गाडी, शिक्षण किंवा कर्ज फेडण्यासाठी वापरली जाईल. मानसिक परिणाम. खूप काळ अस्थिर होतो कारण पैसे अडकलेले होते, पण आता त्या सर्व चिंता दूर राहतील. घरातील वातावरणही बदलते. जी लोक तुमच्या आर्थिक परिस्थितीवर टीका करत होते ते आता तुमचं कौतुक करतील. आता उपाय काय आहे तर दर शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात गुलाबांच्या फुलांचा हार अर्पण करा. अन्नदान करा. विशेषतः महिलांना एक दिवस पूर्ण उपवास ठेवावे. 2. जुने नाते तुटणार, नवे आधुनिक प्रेम सुरू होणार. शुक्र, राहू द्वितीय सप्तम भावात या कालावधीत वृषभ राशीच्या जीवनात एक प्रेमसंबंधातील मोठा वर्णबिंदू येणार आहे. त्याच्याशी तुटणं होईल. आत्म्याच्या उन्नतीसाठी घडलेली योजना असेल. ही घटना वेदनादायी असेल, पण परिवर्तन काय असेल? मन शांत होईल. आत्मपरीक्षण सुरू होईल. आपण दिलं किती आणि घेतलं किती याचा विचार होईल. पण या भावनिक वादळातून एक नवा आत्मिक प्रेम जन्म घेईल, जे तुमच्या उर्वरित आयुष्याला समृद्ध करेल. नवे प्रेम. हे प्रेम आध्यात्मिक पातळीवर असेल, फक्त शारीरिक किंवा मानसिक नव्हे. ही व्यक्ती तुम्हाला समजून घेईल, तुमचं मन वाचू शकेल. तुमच्याशी, तिच्याशी तुमचा पूर्वजांनीचा संबंध असण्याची शक्यता आहे. आता उपाय काय करायचे तर गुलाबाचे अत्तर किंवा सुगंध वापरा. हे तुमच्या ऊर्जा केंद्रांना शांत करतो. शुक्रवारी पांढऱ्या वस्त्रातील महिलेला खीरदान करा. 3. कुटुंबात मोठा निर्णय. संपत्ती किंवा जबाबदारी हस्तांतर. या काळात कुटुंबात एक मोठा निर्णय घडणार आहे. संपत्तीचं विभाजन, मालमत्तेचा हस्तांतर, तर वडीलधाऱ्यांची जबाबदारी तुमच्यावर येईल किंवा घरात एखाद्याच्या आरोग्य खालावूनही शक्यता. तुम्ही मध्येच त्याची भूमिका पार पाडाल. कुटुंबात विश्वासघाताची भावना. संपत्तीवरून मतभेद. भावना दुखावल्या जातील, पण तुम्ही संयम आणि समजुतीने सर्वांना योग्य दिशेने नेऊ शकाल. कायद्याचे निर्णय. घरच्या कागदपत्रांची चौकशी करा. वडीलधाऱ्यांची मर्जी सांभाळून वाटप करा. उपाय. पितृपक्षात तर्पण करा. सोमवारी गाईला पोळी व गूळ द्या. घरात तुळशीच्या झाडासमोर दिवा लावा. 4. स्वतःची ओळख होईल. नव्या क्षेत्रात यश मिळेल. बुध गुरु उच्च युती कर्मभावात. याच काळात तुमची करिअर एका नवीन दिशा घेईल. जिथे तुम्ही साईड हसल, कला, लेखन, संगीत, सोशल मीडियावर काम करत होता तिथे यश मिळेल. काहींसाठी हे पूर्ण नोकरी बदल असेल. स्वतःची ओळख. तुम्ही नेहमी इतरांसाठी चाकलात, आता तुम्ही स्वतःचा विचार करता येईल. आपण कोण आहोत हा प्रश्न सतत सतावत जाईल आणि त्याचे उत्तरही मिळेल. नवी क्षेत्र. यूट्यूब, आध्यात्मिक मार्गदर्शन, काउन्सिलिंग, हेलिंग यामध्ये यश येईल. आता उपाय काय करायचे आहेत तर मुलांना पुस्तके दान करा. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि बुधवारी झाडे लावा. 5. आरोग्याच्या बाबतीत जागृती. उपचारांचा अद्भुत मार्ग सापडेल. केतू शब्दांबाबत. चंद्रवे अभावात या महिन्यात तुमच्या आरोग्याचा एक गोड उकलला जाईल. जुना आजार ज्याचं निदान नव्हतं त्यावर योग्य उपाय सापडेल. काही जणांना ध्यान, योग, आयुर्वेदिक यांचा अद्भुत अनुभव मिळेल. शारीरिक मानसिक समन्वय. आरोग्य फक्त शरीरावर नाही तर मनावरही असतं. तुम्ही एक योग शिक्षक, आयुर्वेदिक वैद्य किंवा आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात याल. आता उपाय काय करायचे तर मंगळवारी हनुमान मंदिरात तेल, सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा आणि रोज 21 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. आध्यात्मिक जागृती. एक स्वप्न
किंवा योग अनुभव बदल घडवेल आणि चंद्र उच्च स्थितीत असल्यामुळे जुलै महिना संपण्याआधीही तुम्हाला एक आध्यात्मिक जागृती होणार आहे. एखादं स्वप्न, ध्यान, गुरुची भेट, कुठलं तरी चमत्कारिक प्रसंग तुमच्या झणझणीत स्पंदन निर्माण करेल आणि तो क्षण तुमचं संपूर्ण भविष्य बदलवेल. जीवनाचा उद्देश समजेल. तुम्ही सेवा, ध्यान, साधना, आत्मशोधनाच्या मार्गावर वळाल. काही जणांना व्रत, तपश्चर्या, जप यांचा मार्ग सापडेल. आता उपाय काय करायचे तर ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान करा, रामरक्षा स्तोत्राचा जप करा आणि दर रविवारी सूर्यनमस्कार घाला. आता शेवटचे संदेश वृषभ राशीसाठी जुलै महिना संपणारी हे 6 बदल म्हणजे एक जीवन क्रांती आहे. प्रत्येक घटना एका टप्प्याची शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात दर्शवते. तुमचे जीवन या काळात स्थिरतेपासून वेगळं होऊन सजगता, सामर्थ्य आणि आध्यात्मिकता यांच्या दिशेने वाटचाल करेल. शेवटचा मंत्र तुमचा भाग्यग्रहांनी लिहिलेले असेल, पण ते तुम्ही कोणत्या भावनेने जगता ते आत्म्याचा स्वातंत्र्य असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.